हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही सगळी छानच असाल. तर बघा, आज सकाळी ना चहा वगैरे करून घेतला, कारण आज सुट्टी असल्यामुळं सगळा निवांत कार्यक्रम चालू होता माझा. तर बघा, काल रात्री ना खूप दिवसानंतर हुलग्याच्या शेंगा आणल्या होत्या. तुमच्याकडे याला काय म्हणतात काय माहिती नाही, पण आमच्याकडे हुलग्याच्या शेंगा असं म्हटलं जातं. मग त्याची भाजी बनवायची होती मला. खरं तर मला ना खूप आवडते बघा, अगदी मस्त लागते याचं. अगदी म्हणतात ना, पंचपक्वान्न वगैरे समोर जर ठेवलं आणि एका साईडला जर हुलग्याची भाजी ठेवली, तर मी ते सोडून ही हुलगीची आमटीच नक्की खाईन. अशा प्रकारची याची भाजी अगदी मस्त होते आणि खूप छान लागते बघा. आमच्या गावाकडं ना बऱ्यापैकी सीझनमध्ये ना असं हुलग्याची शेंगा मीठ टाकून जर शिजवून वगैरे खायचं म्हणलं ना, तर खूप छान लागतं. जसे तशा शेंगा शिजवल्या जातात, कारण आमच्याकडे याचं उत्पादन खूप जास्त होतं. तर बघा, अगदी शेंगा सोलून घेतल्या होत्या. त्यानंतर मग थोडीशी जिरा आणि लसणाची फोडणी दिली, थोडा कांदा वगैरे भाजून घेतला. अगदी खूप कांदा घालायचा नाही, नाहीतर त्याची मग टेस्ट बदलली जाते. एक छोटा कांदा कापून कट करून घेतला आहे मी. त्यानंतर बघा, कांदा आणि थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर मग त्यातच हुलग्याच्या बिया भाजून घेतल्या, ते भाजून टाकल्याने त्याची टेस्ट खूप छान येते. म्हणजे बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागतं. खरं तर इथं पुण्यात ना हे मिळतच नाही जास्त, आणि काल ते मला भेटल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. मी आज जाम खुश होती. कारण म्हणतात ना, कधी न म्हणजे भेटतच नव्हतं ना, ते कधी नव्हते मला भेटलं, त्यामुळे मी जाम खुश आहे. तर बघा, मग अशा प्रकारे मी अगदी नमक वगैरे टाकलं, त्यानंतर ॲड केलं. खरं तर याची भाजी ना अशी लालसर उठत नाही, म्हणजे जास्त कट येत नाही त्याला. त्याची भाजी ब्लॅकच होते. त्या आर्यांच्या बाप्पाला अजिबात आवडत नाही. त्यांचे काय आतडे वगैरे काळे होते. म्हणून म्हणलं जाऊ दे, ठीक आहे, आपणाला तर आवडते, आपलं आपण तर करायचं. बघा, अगदी पण याची भाजी एकदम आणि राईससोबत खायला तर खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. तशा अगदी थोडं भाजून वगैरे घेतलं. त्यानंतर मग त्यात पाणी, शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट ॲड करून घेतले. अशा प्रकारे भाजी बनवून घेतली होती. त्यानंतर अगदी पटपट 2-4 भाकरी भाजून घेतल्या. अशा प्रकारे आज सकाळचं माझं छान असं नियोजन होतं. तर बघा, तुम्हालाही आवडत असेल माझे व्हिडिओ, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर काल परवाचं ना बघा, तुमच्या एका सबस्क्रायबरनं आता कोणाचे तर जीवनात आनंद येत असेल, तर नक्की सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईबचं बटन दाबायला काही फारसे पैसे वगैरे पडत नाहीत. आणि म्हणतात ना, कोणाला तरी एकमेकांना सपोर्ट केला तर मग ते कसं असतं. आणि माणसांची वृत्ती कशी असते बघा, तो पुढे चालला आहे नाही, मग त्याला पाठीमागे नक्की खेचायचं. असं न करता एकमेकाला सपोर्ट करत पुढं जाण्याची आनंद असतो ना, तो फार वेगळा असतो. म्हणून चॅनलला नक्की सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, अगदी पटकन लगेच मी 2-4 भाकरी थापून घेतल्या होत्या. त्यानंतर मग किचनचा ओटा वगैरे सगळं साफ वगैरे करून घेतला. आणि आज सुट्टी असल्यामुळं काम अगदी निवांतपणे चाललं होतं. आणि काल मग 15 ऑगस्ट होता. मग आर्यांच्या पप्पाने खायला पण खूप आणलं होतं. मग काल त्यांनी संध्याकाळी येताना ना जिलेबी आणली होती. मग त्याचा काही मला मोह आवडलाच नाही, म्हणून मी पटकन एक जिलेबी खाऊन घेतली. भाकरी करताना सगळे अंगावर माझ्या पीठ उडत असतं. तुमचं पण असंच होतं का? नक्की सांगा. कारण होते कसं, म्हणजे पुढं वाकून भाकरी थापायला लागते, ते बरोबर मी पोटाला सगळ्या कपड्यावर पीठ उठतं. अशा प्रकारे छान भाकरी वगैरे भाजून घेतल्या.
खरं तर बघा मुलांना दोन्ही खूप जरा दमवतात, त्यामुळे जरा वेळ होते. आणि आता कसं जरा सुट्ट्या राहिल्यामुळं थोडंसं काम निवांतपणे होते. मग 2 दिवस काय शॉर्ट व्हिडिओ टाकले होते, लाँग व्हिडिओ काही बनवलेच नव्हते. कारण मग जरा थोडीशी दीदी चिडचिड करते, म्हणलं पटपट काम म्हणजे कसं होतं तिला बघत करायचं म्हटलं का पटपट होत नाही, म्हणून मग निवांतच काम चालू राहते. आय होप तुम्ही नक्की समजून घ्याल. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे म्हणजे भाकरी वगैरे बनवून झाल्या होत्या. त्यानंतर मग इथं जवळच आमच्या इथं ना ममता स्वीट आहे, तिथं अगदी छान, खरंच खूप छान जिलेबी मिळते. अशी रसाळ आणि जिलेबी फारसं कुठं गावाकडं वगैरे मिळत नाही, पण इथली जिलेबी मला तर खूप आवडते, खूप छान लागते. तुम्ही इथं जर आसपास कुठे असेल तर नक्की ट्राय करून बघा. अगदी पटकन बघितल्या खावायची वाटते, अगदी खूप छान होते. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.